माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि आवडला नाही तर त्याचे चांगले गुण दिसत नाहीत. श्री स्वामी समर्थ. आयुष्याचं गणित कधी चुकीचं नसतं. चुकीचा असतो तो चिन्हांचा वापर. नेहमी प्रयत्न हे गुपचूप करावे, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. कमीपणा घेणारा कधी लहान अथवा चुकीचा नसतो, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन लागते. माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळख ठरते. आपल्या असण्याचा कुणाला त्रास झाला नाही पाहिजे याची घेतलेली काळजी म्हणजे आयुष्य जगण्यासाठी समजदारी अथवा मॅच्युरिटी आली. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निशेष असतो, तो व्याजासकट परत मिळतो. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधीही संपत नसतो. चुकींच्या लोकांना सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कधीही मान द्या, ते तुम्हाला त्रास हे देणारच. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोघींचाही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे. कोणालाही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोलत जास्त आणि कमी जीव लावतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिकाल किंवा चांगले शिकून नोकरी करणार नाही ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या डोक्यात असणार तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. स्वामी नेहमी सांगतात, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांकात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्णच राहून जातात, ते म्हणजे लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. स्वप्न पाहत असाल तर मोठे पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. लोकांचा विचार करत असाल तर आधी तुमच्या परिस्थितीकडे बघा. तुमची परिस्थिती खरंच त्या लायकीची आहे का की तुम्ही लोकांचा विचार कराल? म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर हे जीवन वाईट, मग त्यात सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे? जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याला दुःखातून मिळतो. माणूस आयुष्यभर आपलं कोण आणि परक कोण हे शोधत राहतो. अरे यार, काही शोधण्याची गोष्ट नाही, स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. यात आपलं कोण आहे जर बघायचं असेलच ना तर डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा खूप जास्त अडचणीत असाल किंवा तुम्ही गेल्यानंतर ज्याला जास्त फरक पडणार त्या व्यक्तीला कायम जवळ ठेवा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशाची लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. स्वामी सांगतात, माणुसकीच्या नात्यानं जर आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात, फक्त आपण ठेवतो कोणावर त्यावर बऱ्याच काही अवलंबून असते. तुमचाही स्वामी नामावरती विश्वास असेल, स्वामी समर्थ नामावरती तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात, पण असं वाटू लागते तर त्राससुद्धा होतो. त्यावेळी थोडा थंडावा घ्या, स्ट्रेस दूर करा आणि पुन्हा वाटचाल सुरू करा. लोक बोलतात, काही माणसांची सही आणि काहींचा स्वभाव हा तसाच असतो, बदलत नाही. पण एकदा बोटाला लागलं की बोटाची सही पण बदलते आणि मनाला लागलं की स्वभाव पण बदलतो. शब्दाच्या संवादाच्या माध्यमानं सुटू न शकणारी समस्या
अस्तित्वातच नसते, पण फक्त संवादाची ही ताकद कुणी ओळखली नाही यात दुःख आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची शक्ती ईश्वराने दिली आहे. किती मोठ्या पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो त्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना नेहमी तुमच्या मागे लागलेले असतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. स्वामी सांगतात, साथ देणारे आयुष्यात खूप असतात, पण अशा लोकांकडे लक्ष न देता पुढे चला. प्रॉब्लेम हे येत राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांचा लागपट चांगला आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असणे जगाला तुमची खच्चीकरण करण्यासाठी लढायला तयार करते. आता बऱ्याच लोकांना वाटतं की स्वामीवरती आपली श्रद्धा असल्यावरच ते आपल्याला साथ देतील. असं नाही. तुमची जर स्वामी नाम घेत असाल आणि फक्त स्वामींचे नामच घेत असाल, त्यांच्या मठात जात नसाल, दर्शन घेत नसाल, तरीही स्वामी तुम्हाला साथ देतील. आपल्या भक्तांच्या आयुष्यात कायम उभे असणारे स्वामी आहेत. त्यांना कधीही टाळू नका. तुम्हाला दुर्लक्ष करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी तुमची साथ कायम देतात. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणे येतात जे आपल्याला मागे ओढतात. त्यांकडे लक्ष न देता कार्य करत राहणे आपल्यासाठी कायम गरजेचं असतं. ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आणि समजूक हे आपण समजू शकत नाही, अशा व्यक्तीपासून थोडंसं का होईना अंतर कधी पण असलेलं पर्यायी असते. लक्षात ठेवा, कोण कधी तुम्हाला कसा धोका देईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आयुष्यात योग्य दिशेला केलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी नक्की बनवतात. स्वतःला नेहमी सांगा, संकटांना घाबरल्याने काही होणार नाही. त्यांचा सामना करून पुढे गेल्याने आपल्याला यश मिळतं आणि ते आपल्याला कायम साथ देतात. लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कमतरता दोन्हीही असतात. फरक इतका असतो, जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनतो. आपल्या विरुद्ध कष्ट करणाऱ्या लोकांकडे नेहमी लक्षात द्या आणि त्यांचे कष्ट बघून तुम्ही सुद्धा कष्टाला सुरुवात करा. चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे स्वरूप धारदार आणि शस्त्रासारखे होते. त्याचप्रकारे एखादा चांगला व्यक्ती असेल आणि त्याची तुम्ही पूर्णपणे इच्छाशक्ती किंवा स्वभाव पाहण्यासाठी त्याचे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हालाही कळणार नाही, पण तुमच्या आयुष्यात तो कायमचा दूर होईल आणि तुम्हाला त्याचे बोलणे हे धारदार शस्त्रासारखे वाटायला लागेल. आपल्याला कळणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात होतात. त्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे जे गोष्ट चांगली वाटेल ना ती नेहमी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात 3 ते 4 गोष्टी असतात. ते फार महत्त्वाचे असतात. त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम तुमच्या आयुष्यात आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःवरती असलेली श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवणार. स्वतःला मात्र सांगा की तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही कधी थकलेले नाही, कधी हारलेले नाही. आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपला विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो आणि हा विश्वासच तर आहे जो आपल्याला पुढे नेतो. नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं, कारण तेव्हा माहिती पडतं समोरचं आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरतो. ज्याला साथ द्यायची तो देतो आणि ज्याला सोडायची आहे तो सोडून देतो. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुम्ही काहीही किंमत नाही त्या व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणी साथ देईल, कोणी साथ देणार नाही याकडे कधीही न लक्ष देता प्रयत्न करा. हे प्रयत्न तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात चुका प्रत्येकाकडून होतात. त्या चुकांचा सामना करावा लागतो, कारण प्रत्येक व्यक्तीचे काही गोष्टी असतात ज्या त्याला नेहमी मागे ओढतात. हा त्या व्यक्तीचा एक छंद असू शकतो की त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, पण काही लोक असतात जे चांगलं करणाऱ्याला नेहमी मागे ओढतात.
सोडून जा ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात. दुर्लक्ष करा ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटते. लोकांचं काय, लोक तर प्रत्येकाला नावे ठेवतात. ओसाड महाराणावर जेव्हा गुलमोहर एकटा फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. स्वतःच्या प्रयत्नात एवढे व्यस्त ठेवा की तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी कामीचे असतात. ते प्रयत्नच असतात जे प्रत्येक गोष्ट शक्य करतील. आयुष्यात संकटे आहेत तर घाबरता कशाला? मेहनत करा, जिद्दीने पुढे जा, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात वाईट वेळेला त्यांनी साथ तुमची दिली आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. न टाळता विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करावा लागतो. जिद्दीने सामना केला तर प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात वाईट काळ कुणाला आलेला नाही, प्रत्येकाला आला. ज्याने त्याचा सामना केला तो पुढे गेलेला आणि जो त्यांना घाबरतो तो मागे राहतो. विश्वास तर ठेवून बघा, बाकी सर्व चांगलं होतं. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वतःला नेहमी त्या गोष्टीबद्दल तत्पर ठेवा आणि मेहनत करा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत मिळते. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी फार कामीचे ठरतात. त्यामुळे प्रयत्नाकडे लक्ष द्या. त्या सबबी बनतात आणि हे सबबीच आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. आपण बऱ्याचदा अशा गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ज्या गोष्टीबद्दल चिंता किंवा काळजी एवढी करायची कधी गरजच नव्हती. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात. आपलं काम आहे तर त्या संकटांचा सामना करणं आणि आयुष्यात पुढे जात राहणं, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणी हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला कोणी कदर करत नसेल तर त्यात त्यांची चूक आहे, तुमचा दोष नाही. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रगती करत आहात, आयुष्याच्या वाटेवर पुढे जात आहात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी ठरवत आहेत आणि पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे आली तर घाबरायचे नसते, त्यांचा सामना करून पुढे जायचं असते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, फक्त संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण हे संकटेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला हे साथ देतात. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या असतात. स्वतःला सर्व काही तुम्हाला मिळवायचे असेल ना, तर काम करणं गरजेचं आहे. कामाशिवाय नाव नाही आणि नामाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. आयुष्यात जर यशस्वी ठरायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आपण बऱ्याचदा मेहनत करतो, त्यात घाबरतो. न घाबरता जर प्रयत्न केले तर प्रत्येक वेळी ती मेहनत यशस्वी ठरते. स्वामी सांगतात, आज जर ज्या गोष्टीचा जास्त विचार कराल ना, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला नक्की करावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुम्ही स्वतःचा विश्वास आणि प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त सामना करून पुढे जाण्याची जिद्द तुमच्या मनात लागते. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर नेहमी संकटांचा सामना करूनच जावं लागेल, कारण तेच तुम्हाला साथ देतील, वाईट काळात मार्गदर्शन देतील आणि पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवत असतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील आणि कालसुद्धा त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी असतात ना, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य होते. मेहनत करायला शिका, कारण ही मेहनत आपल्याला नेहमी आयुष्यात अशा वेगळ्या दिशेला नेते जिथे कोणीही तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी ते ओढू शकत नाही. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांबरोबर करू नका, कारण लोकसुद्धा तसे केलं तेव्हा आपल्यालाच दुःख होईल. पैसे लावायचे तर स्वतःला लावा, कारण आयुष्यात स्वतःला मिळालेली किंमत दुसरा कोणीही मिळवून देऊ शकत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करा आणि पुढे जा.
जी व्यक्ती स्वतःचा विश्वास ठेवून प्रयत्न करते ना, तिला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवरती असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतोय आणि आपल्याला कायम नेतोय. स्वामी म्हणतात, प्रत्येक वळणावर तुमच्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवरती असलेला विश्वास हा नेहमी आपल्याला यशस्वी ठरवतो. फक्त तो विश्वास स्वतःवर आहे की नाही याकडे लक्ष ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देणार, कायम तुम्हाला मार्गदर्शन मी केलेलं आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नांना यशसुद्धा मी देणार. स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे नेईल, हा विश्वासच तुम्हाला यशस्वी बनवेल. कायम विश्वास ठेवा की तुम्ही काहीही करू शकता, कारण विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवरती असलेला विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल. त्यामुळे विश्वासाकडे बघा आणि तुमचा विश्वास काय आहे त्याकडे बघून प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असणार, फक्त त्या संकटांचा सामना करा. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवरती विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. प्रत्येक वाईट काळात स्वामी नेहमी आपल्याला साथ देतात आणि नेहमी मार्गदर्शन करतात. आपण न घाबरता, न डगमगता, न चिंता करता काम करत राहावे. आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती सोबत विश्वास ठेवावा, कारण ते आपल्याला कधी एकटे सोडत नाहीत. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपण संकटात येतो तेव्हा चिंता न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला कायम मदत करणारे आहेत ते. स्वतःवरती असलेला विश्वास शक्य करण्यासाठी सदैव उभे आहेत ते. आपला विश्वास असेल ना, तर साथ 100% मिळणार. फक्त साथ मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण प्रयत्न करू, आपल्याला साथ देतात. त्यामुळे प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नात ते कायम तुमची मदत करतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींचे संकटे प्रत्येकाला आहेत, पण त्या गोष्टीबद्दल आपले काम करत राहणे हे गरजेचं आहे. संकटांना न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतच आपल्याला पुढे नेते आणि कायम यशस्वी बनवते. प्रत्येक गोष्टीत स्वामींनी तुमची साथ दिली आहे. आयुष्याच्या चांगल्या वाईट काळात स्वामींनी तुम्हाला साथ दिली आणि कायम ते देत आहेत. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण त्यांनी तुम्हाला नेहमी साथ दिली आहे. आयुष्यात जेव्हा खूप जास्त घाबरून जाल ना, तेव्हा फक्त विश्वास ठेवून कामं करायला शिका, कारण स्वामी त्यावेळेला तुमची साथ नक्की देतील. आयुष्यात असा वेळ येईल, असा काळ येईल की कोणीही तुमची साथ देणार नाही, पण त्यावेळेला स्वामी नामावर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी नाम जपा आणि तुमचे प्रयत्न करा, कारण तुमचे प्रयत्न, तुमचे कामच तुम्हाला यशस्वी बनवेल. आयुष्यात न घाबरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वतःवरती असलेला विश्वास आपल्याला नेहमी पुढे नेतो. त्यामुळे चिंता किंवा काळजी अजिबात करू नका. फक्त प्रयत्न करा, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी मिळतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्यात ज्याने स्वतःवरती विश्वास ठेवला आहे ना, त्याला कायम स्वामी साथ देतात. त्यामुळे चिंता सोडा आणि स्वामी नाम जपा, कारण स्वामीनामात एक वेगळी ताकद आहे. स्वामीनामात एक वेगळी इच्छा आहे, जे आपल्याला पुढे नेत असते. स्वामी नाम जो घेतो, श्री स्वामी समर्थ नाम जपतो, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासत नाही. अजिबात त्याच्या आयुष्यात स्वामी कधीही त्याला एकटे सोडत नाहीत. फक्त चिंता न करता स्वामी नामाचा जप करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच, पण त्या संकटांचा सामना करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. महत्त्वाची ती गोष्ट आहे ज्याबद्दल आपण प्रयत्न करतो. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण जर संकटांचा सामना करू ना, तर आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी कुणी ना कुणी आडवा येईल. फक्त जर संकटांचा सामना करून पुढे गेलो, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला सुरुवात होईल. आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी येतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी या नेहमी असतात. त्या अडचणींचा सामना करून पुढे जाणं हे सोपं आहे, पण जो व्यक्ती त्या अडचणींना घाबरतो ना, त्याला पुढे जाण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनत केल्यावर काय नाही शक्य होत, मेहनत केल्यावर तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त विश्वास ठेवून बघा, तुमची मेहनतच तुम्हाला साथ देते. आयुष्यात चांगल्या वाईट परिस्थितीत स्वामींनी साथ दिली आहे. फक्त स्वामीनामाचा जप करा आणि नेहमी तुम्ही आयुष्यात पुढे जाल, हे गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी कायम तुमची साथ देत असतात. आयुष्यात एकही असा दिवस नाही ज्या वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली नाही. कायम तुम्हाला साथ देणारे फक्त स्वामी आहेत. फक्त प्रयत्न करा
आणि प्रयत्नावरती विश्वास ठेवा, कारण आपले प्रयत्न आणि आपला विश्वास हा आपल्याला पुढे नेतो. स्वामी म्हणतात, संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. संकटे काय प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण त्यांचा सामना करणारा काय तो प्रत्येक संकटांचा सामना करू शकत नाही. विश्वास ठेवून काम करा, कारण त्याच्या एवढं आपल्याला आयुष्यात दुसरं काहीही पुढे घेऊन जाणार नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जर मिळवायचं असेल किंवा तुम्हाला करायचं असेल तर जिद्दीने प्रयत्न करूनच पुढे जावं लागेल. आपल्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे तुम्ही जास्त घाबरता ना ती गोष्ट म्हणजे तुमचं पूर्णपणे मन आहे. मन तुम्हाला काहीही करून देऊ शकते आणि मन प्रत्येक गोष्ट करण्यापासून तुम्हाला थांबवू शकते. आपण मनाच्या गोष्टी ज्या ठेवतो त्या मनातच असतात, पण जर स्वतःवर विश्वास असेल ना तर त्या गोष्टी बाहेरसुद्धा आणता येतात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याचं संकट आहे, त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील, प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. फक्त चिंता आणि काळजी सोडा आणि विश्वास ठेवून बघा स्वामी नामावर, कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नेहमी देत आहेत आणि कायम त्यांनी साथ दिली आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघा, कारण हे श्रद्धा आणि विश्वासच आहे जे तुम्हाला पुढे नेणार. स्वतःवरती पूर्णपणे आपला आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, स्वतःचा आत्मविश्वास आपल्याला पुढे नेतो आणि हा आत्मविश्वासच आहे जो आपल्या आयुष्यात नेहमी आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे नेत असतो. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही पुढे जाणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पुढे जा. मेहनत करून पुढे नक्की जाल. तुमची मेहनत तुम्हाला पुढे नेण्यासाठी नक्की साथ देईल. फक्त त्या मेहनतीवरती लक्ष द्या. आपले लक्ष अशा गोष्टींकडे द्या जे तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतात. अशा गोष्टींकडे नका जे तुम्हाला मागे ओढतात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आहे, आयुष्यात अपार संकटे आहे, त्या संकटांचा सामना करावाच लागणार. पण त्या संकटांचा सामना करताना प्रत्येकाने जर स्वतःवरती लक्ष दिले तर सर्व काही नक्की शक्य होईल. स्वामी म्हणतात, आज न उद्या मी कायम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. प्रत्येक वेळेला त्याला प्रत्येक संकटात साथ मी देणार आहे. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. श्रद्धेच्या जोरावर प्रत्येक गोष्ट झाली असती. फक्त श्रद्धा आणि विश्वास हे महत्त्वाचं असणं गरजेचं असतं. श्रद्धा ठेवून काम केल्याने आपल्याला साथही मिळते आणि मार्गदर्शनसुद्धा. आपल्याला आपल्या आयुष्यात जास्त संकटांना घाबरण्याची गरज नाही. लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. मेहनत करायची असेल तर स्वतः करा. इतरांच्या भरोशावर बसू नका. प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या जीवावर केलेली नेहमी चांगली असते. आयुष्यात ते आपल्याला चांगली रिझल्ट देते. आपल्याला पुढे जाण्यासाठी फक्त गरज आहे ती मेहनतीची, आणि मेहनत करणारा व्यक्ती हा पुढे गेल्याशिवाय राहत नाही. मेहनतीला पर्याय नसतो. काल नव्हता, आज नाही आणि उद्याही नसणार. जो व्यक्ती मेहनतीवर विश्वास ठेवतो ना त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. आजपर्यंत आयुष्यात जेवढ्या वेळाही तुमच्या संकटे आली प्रत्येक वेळेला स्वामींनी तुम्हाला साथ दिली आहे. ही गोष्ट कधी विसरू नका आणि स्वामी नाम जप करणे कधीही बंद करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे अपार असतात. त्या संकटांना कोण कसं बघतं आणि त्यांचा सामना कोण कसं करतं हे मात्र महत्त्वाचं असतं. संकटांना न घाबरता मेहनत करत जाणं हे आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे नेते. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत गरजेची आहे, कारण मेहनतच आपल्याला प्रत्येक संकटात पुढे नेते आणि ही मेहनतच असते जे प्रत्येक गोष्ट आपल्याला शक्य करते. अशक्य असं काहीही नाही, प्रत्येक गोष्ट शक्य असते. फक्त त्या गोष्टीबद्दल आपल्याला तेवढ्याच प्रयत्नाने आणि जिद्दीने कार्य करावे लागतात. जिद्द असेल ना तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. जिद्दी व्यक्ती आयुष्यात कधीही मागे राहत नाही,
तो 100% पुढे जातो. कारण जिद्द असणाऱ्याला नेहमी माहिती असतं की आपल्याला यश हे काय केल्याने मिळते व काय केल्याने आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो. त्यामुळे तो नेहमी त्या गोष्टी टाळतो आणि मेहनत करतो. मेहनत करणाऱ्या व्यक्तीला ही गोष्ट कधीच सांगायची गरज पडत नाही की आयुष्यात त्याला पुढे कसं जायचं आहे. तो नेहमी त्याचे प्रयत्न त्या पद्धतीने करतो आणि पुढे जातो. लक्षात ठेवा, बऱ्याचदा संकटे आले तर आपल्याला अजिबात घाबरण्याचं कारण नाही. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणं हे आपल्यासाठी चांगलं ठरू शकतं. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात अपार संकटे आले तरी तुम्ही पुढे जाणार आणि स्वतःच प्रयत्न करणार. आपले स्वतः केलेले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप चांगले ठरतात. बऱ्याचदा आपण विचार करतो अशा गोष्टीचा ज्या आपल्या मनाप्रमाणे कधी होतच नाही, पण त्या मनाप्रमाणे का होत नाही याचा विचार कधी केला आहे का? गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. कालही आपण मेहनत करत होतो, आजही आपण मेहनत करत आहोत आणि उद्याही करत असणार. ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा. आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या केल्याने प्रत्येक वेळेला संकटात आपल्याला रस्ता मिळतं. स्वामी साथ देतात आपल्याला जोपर्यंत विश्वास असतो. स्वामी नामावरती श्रद्धा ठेवणं हे गरजेचं आहे. श्रद्धा असेल ना तर चिंता करणं अजिबात कायम नाही. स्वामी म्हणतात, चिंता तर त्या व्यक्तीला करावी लागते जो आयुष्यात भीतो पुढे जायला, जो आयुष्यात यशस्वी व्हायला भीतो. तुम्हाला कसल्या प्रकारची चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कालसुद्धा नव्हती, आजसुद्धा नाही आणि पुढेसुद्धा नसणार. आपल्या प्रयत्नांना स्वामी साथ देत आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त काम करणं महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कामावरती विश्वास ठेवावा. कारण आपलं कामच आपलं नाव करेल आणि नाव झाल्यानंतर एका नावावर, एका शब्दावर प्रत्येक व्यक्ती आपलं काम करेल. लक्षात घ्या, स्वतःवरती असलेला हा विश्वास आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हा तर तोच विश्वास असतो जो प्रत्येक गोष्ट शक्य करतो. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक काळात तुम्ही स्वतःच्या दमावर पुढे जात आहात आणि जे काही करत आहात, जे काही मिळवत आहात ते तुम्ही सगळं स्वतःच्या जीवावर करत आहात. आपण न घाबरता प्रयत्न करणे आपल्याला यशस्वी बनवते. त्यामुळे कधीही न घाबरता प्रयत्न करा. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. त्यामुळे प्रयत्न हे नेहमी शक्य ठेवा. शक्यतोवर आयुष्यात या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही काय करत आहात. कारण आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत करणे गरजेचे असते. पण मेहनत आपण तेव्हा करतो जेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला पटायला लागते. बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, तर त्यासाठी आपण हार मानायची का? तर नाही, मेहनत वाढवायची. जिद्दीने केलेली प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. कालही आपण संकटात होतो, आजही असेल, कदाचित उद्याही असणार. त्यामुळे आपण प्रयत्न करणे थांबवायचे का? नाही, तर मेहनत करणं चालू ठेवायचं. कारण आपल्या मेहनतीवर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. आपले कष्ट हे तेव्हा दिसून येतात जेव्हा आपल्याला यश मिळतं आणि यश हे तेव्हाच मिळतात जेव्हा आपले कष्ट हे चांगले असतील. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात कितीही जरी संकटे असले ना तरी मी त्यांचा सामना जिद्दीने करणार आणि पुढे जाणार. आपल्या आयुष्यात कधीही घाबरू नका. कुणाला कधीही काहीही बोलू नका. कारण हा आयुष्यच आहे. याच्यात संकटे प्रत्येकाला मिळतात. सामना करून पुढे जाणारा व्यक्ती यशस्वी होत असतो. लक्षात घ्या, घाबरल्याने काही होत नाही. स्वतःवरती विश्वास असेल तर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रयत्न ते नसतात जे आपल्याला मागे ओढतात. प्रयत्न ते असतात जे आपल्याला पुढे नेतात. प्रयत्नावर विश्वास ठेवा आणि कार्य करा. आपले प्रयत्न आपल्याला यश देत आहेत. मिळणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच आहे आणि होणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच होत आहे. होणारं चांगल्यासाठी होतं आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल जास्त चिंता करू नका. कारण ही चिंता करण्याची सवय तुम्हाला एक दिवस खूप जास्त चिंतन करणं बंद करून चिंताच करायला लावते. स्वामी सांगतात, आयुष्यात न घाबरता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण बिना विश्वासी या जगात यशस्वी कोणीही होत नाही. स्वतःला नेहमी म्हणा, आपण अपार संकटांनी घेरलेले आहोत. या संकटात आपल्याला साथ कोणी देव ना देव, मात्र स्वामी नक्की देतात. कारण त्यांनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. आयुष्यात चांगल्या काळात, वाईट काळात, कठीण काळात सुद्धा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. फक्त विश्वासाचा विषय असतो आणि जर विश्वास असेल ना तर ती गोष्टसुद्धा शक्य होते. अशक्य असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे हे लक्षात ठेवा.
आपण मेहनत केली ना तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात आपल्या भक्तांना, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त विश्वास ठेवून कार्य केल्यानेच तुम्हाला मी साथ देईल. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण हा विश्वास तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी करत असतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते. फक्त त्या गोष्टीबद्दल आपली साथ आणि आपली इच्छाशक्ती दांगडी असणे ही महत्त्वाची आहे. प्रत्येकाला वाटतं ना, माझ्या आयुष्यात जे संकट आहे ते लवकर जावं, तर प्रत्येकानं मेहनत करायला हवं. कारण मेहनत करणारं प्रत्येक वेळेला पुढे जातं, पण घाबरणारं आणि फक्त चिंता आणि काळजी करत बसणारा व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. स्वतःला म्हणा, माझं आयुष्य आता बदलणार, पहिलेसारखं काहीही राहणार नाही. पहिलेचं जे होतं ते पूर्णपणे आता सुधरून जाणार आणि यश मला नक्की मिळणार. मिळणारं यश तुम्हाला पुढे नेतं. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती आणि आपली जिद्द लय महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी का होत नाही, तर त्याच्या मागचं सरळ सोपं उत्तर म्हणजे प्रत्येकात तेवढी जिद्द नसते जेवढी तुम्ही स्वतः ठेवता. स्वतःत एवढी जिद्द ठेवा की प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला हवी. जिद्दी व्यक्तीचे प्रयत्न प्रत्येक त्या व्यक्तीपेक्षा जास्त चांगले होतात जे फक्त बोलतात. करणारे कमी असतात या जगात आणि बोलून जे फक्त बोलून सोडतात ते तर खूपच असतात. पण आपण फक्त प्रयत्न स्वतःवर विश्वास ठेवून केले ना तर आपल्याला नक्की यश मिळते. यश मिळवणं काही सोपं नाही, पण यश मिळवणं काही अवघडही नाही. यश प्रत्येकाला मिळत नाही, पण यश मिळवणं एवढं सोपं दुसरं काही पद्धतसुद्धा नाही. यशासाठी लागते तर फक्त मेहनत, आणि मेहनत जर करू शकत असाल ना तर 100% यश हे तुमचे असते. आपण आपल्या जिद्दीने आपल्या आयुष्यातील संकटांना बघून बऱ्याचदा खचून जर गेलो असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, अजिबात चिंता करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतात. विश्वास ठेवण्याची गरज आहे फक्त आणि फक्त, कारण विश्वास आपल्याला कायम साथ देतो. आयुष्याच्या चांगल्या आणि वाईट वेळेला स्वामींनी तुम्हाला साथ दिली आहे आणि कायम स्वामी तुझी साथ देणार आहेत. स्वामी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. आपण त्या संकटांचा सामना करायला हवा आणि मेहनतीने आणि जिद्दीने पुढे जायला हवं. लक्षात ठेवा, स्वतःवरती असलेला विश्वास आपल्याला पुढे घेऊन जातो आणि हा विश्वासच यशस्वी बनवतो आपल्याला. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. स्वतःला नेहमी म्हणा, प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्यात पुढे जायचं आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत आहे आणि हा मेहनतच आपल्याला यशस्वी बनवणार. त्यामुळे चिंता किंवा काळजी न करता मेहनत करा. मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते आणि प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. आपली जिद्द आणि मेहनत जर बरोबर असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. विश्वास ठेवून बघा, प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते. आजकाल कुठलीच गोष्ट नाही जे प्रयत्न केल्यानंतर होणे शक्य नाही. स्वतःवरती विश्वास असायला हवा, मग प्रत्येक गोष्ट ही शक्य आहे. स्वामी सांगतात हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे. कालही तुम्हाला हा स्वामी संदेश मी दिला होता आणि आजही सांगत आहो. या संदेशाने तुमचं आयुष्य पूर्णपणे सुधरून जाणार. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करूसुद्धा नका, कारण ते गोष्ट तुम्हाला नेहमी मागे ओढण्यासाठी असते. स्वतःला नेहमी सांगा, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कायम साथ देत आहे त्यांची. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. श्रद्धेवरती आणि विश्वासावरती सर्व अवलंबून आहे. आपण बऱ्याचदा थकून जातो. कोणी म्हणतं की आयुष्यात काही तुझ्यासाठी शक्य आहे की नाही, तर कोणी म्हणतं प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होईल की नाही. मेहनतीच्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट शक्य होत असती. स्वामी नेहमी म्हणतात संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्यांचा सामना करणं हे नेहमी गरजेचं असतं. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू ना तर प्रत्येक वेळेला आपल्याला यश हे नक्की मिळतं. यश मिळवण्यासाठी काही फार गोष्टी करण्याची गरज नाही. यश मिळवण्यासाठी फक्त विश्वास ठेवणं, ते पण स्वतःवरती, हे मात्र गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला संकटात अडकाल आणि स्वामी साथ नाही देणार असं कधी होणार नाही, कारण अशक्य ते स्वामी शक्य करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी साथ देतात. वाईट काळ तर तुमच्यासाठी आहे, स्वामीसाठी नाही, कारण स्वामीसाठी सर्व काही शक्य आहे आणि स्वामी आपल्या भक्तांना कायम साथ देत आहेत. आयुष्याच्या चांगल्या वाईट काळात स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी देत आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा.
आपण अपार संकटांना घाबरतो, पण स्वामी अपार संकटात सुद्धा आपल्याला साथ देतात. न घाबरता न चिंता करता मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही मेहनतीवर अवलंबून आहे. कालसुद्धा आपली मेहनत चांगली होती, आजसुद्धा आपली मेहनत चांगली आहे आणि आपली मेहनत उद्यासुद्धा चांगली असणार. फक्त मेहनत करताना एक गोष्ट विसरू नका की मेहनत ही स्वतः केली पाहिजे. मेहनत स्वतःच्या जीवावर झाली पाहिजे. स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीसाठी मेहनत करायला काय हरकत आहे. आपण आपले प्रयत्न हे करायला हवे, कारण प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट होते. प्रयत्न जर चांगले असेल ना तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आपल्या आयुष्यात असं कुठलीच गोष्ट नाही जे आपल्याला कधी अशक्य असं वाटत नाही. स्वतःवरती लक्ष द्या. थोडं तरी स्वतःला विचारा की तुम्ही काय करत आहात तुमच्या आयुष्यात. पूर्ण आयुष्य हे पूर्ण बर्बादीच्या मार्गावर लागलेलं आहे. स्वतःला नेहमी जिम्मेदार बनवा आणि पुढे जाण्यासाठी मेहनत करा. जिम्मेदारीने केलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला यशस्वी बनवत असते. जिम्मेदार व्यक्ती तो असतो जो आयुष्यात पुढे जातो. त्यामुळे जिम्मेदार बनून मेहनत करायला शिका. मेहनतीला काहीही पर्याय नाही. कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार. मेहनत हे फार गरजेची आहे, कारण जो व्यक्ती मेहनत करतो ना त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुला साथ नक्की देत आहेत आणि कायम तुला साथ देऊन मार्गदर्शन करत आहेत. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासावर सर्व अवलंबून असते, त्यामुळे विश्वास ठेवा, कारण विश्वास जर असेल ना तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. आणि स्वामी नेहमी म्हणतात, मी कायम प्रत्येकाची साथ देत आहे. आयुष्य सोपं नाही. प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. फक्त त्या संकटात स्वामी साथ देतील ही गोष्ट कधी विसरायची नाही. आपण कायम घाबरतो एखाद्या गोष्टीबद्दल आणि म्हणतो, ही गोष्ट माझ्या मनाप्रमाणे कदाचित झाली असती तर. पण ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी त्या गोष्टीबद्दल तेवढ्या जिद्दीने आपल्याला प्रयत्नसुद्धा करावे लागतात. म्हटल्याने काही होत नाही, प्रयत्नसुद्धा करावे लागतात. आयुष्यात सोपं काही नाही आणि अवघडही काहीही नाही. सर्व काही शक्य होतं आणि आहे. फक्त त्या गोष्टी मिळवण्यासाठी जिद्द असणे महत्त्वाची आहे. जिद्दीने प्रत्येक गोष्ट घडून येते, फक्त ती घडवता आली पाहिजे. स्वतःवर विश्वास असल्यावर आयुष्यात यश नक्की मिळते, फक्त ते मिळवता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सोपी आहे, फक्त सोपं करून जगता आलं पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी विश्वास ठेवून जगता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नेहमी पुढे नेते, फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामीच आयुष्यात तुम्हाला साथ देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात हे संकटे नेहमी असतात. सामना करणं गरजेचं आहे, कारण जो सामना करतो तो पुढे जातो आणि पुढे येण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या नंतर मनाप्रमाणे होईल. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आले तर न घाबरता मेहनत करा, कारण ही मेहनत तुम्हाला यश नक्की मिळवून देईल. स्वामी म्हणतात, मेहनतीला कधीही पर्याय नाही. कष्ट करा. कष्टाला काल पर्याय नव्हता, आज पर्याय नाही आणि उद्याही पर्याय नसणार. आपल्या स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे, कारण आपला विश्वासच आपल्याला पुढे नेतो. त्यामुळे विश्वास ठेवा आणि मेहनत करा. प्रत्येक व्यक्ती घाबरतो स्वतःच्या कार्य करायला. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आयुष्यात पुढे जायचं. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यात मला यशस्वी व्हायचं आहे, त्यासाठी मेहनत मी करणार आहे. कारण मेहनतीला पर्याय नव्हता, कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नसणार.